सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि सध्या आपण जी गोष्ट वाचत आहोत ती आहे स्क्वॉड्रन लीडर विकास पुरी यांच्या अनुभवावर आधारित आणि त्याचं शीर्षक आहे हेलिकॉप्टर चालवणाऱ्या प्रत्येकाचं दुःस्वप्न. तर मागच्या भागात आपण बघितलं की स्क्वॉड्रन लीडर विकास पुरी ज्या VIP-ना घेऊन जात होते ब्रह्मपुत्रेवरून, तिथे त्यांचं हेलिकॉप्टर अचानक बंद पडलं, इंजिन्स बंद पडली, आपत्कालीन स्थिती आली आणि त्यांनी एक शेवटचा उपाय म्हणून एक उपाययोजना करायची ठरवलं आणि ती थोडीशी यशस्वी झाली. त्यांचं एक इंजिन हेलिकॉप्टरचं चालू झालं आणि आता बघूया पुढे काय होतं आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये काहीही घडून गेलं होतं जे अजिबात आधी कल्पना केली नव्हती असं. इंजिन्स मृतावस्थेत गेली तिथपासून ते हेलिकॉप्टर्सचं कोसळणं थांबवण्यापर्यंतचा काळ फक्त 2 मिनिटांचा होता. तेवढ्या वेळात हेलिकॉप्टर 3500 फूट खाली आलं होतं. त्या उंचीवरूनही त्यांना विजेच्या तारा आणि शेतात चरणारी गुरं दिसत होती. पण अजूनही संकट पूर्णपणे विरलं नव्हतं, कारण हेलिकॉप्टरचं वेगाने खाली येणं थांबलं असलं तरी ते अजून एकाच इंजिनवर होतं. पाण्यानं गच्च भरलेलंच, पण निदान खाली कोणी नसणारं आणि विजेच्या तारांपासून थोडं दूर असलेलं एक शेत लीडर पुरींनी निश्चित केलं आणि गरज पडलीच तर तिथे आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये काळजीपूर्वक सगळी तयारीच केली. पण तेवढ्यात ऑटो रोटेटिंगमधून जेमतेम सावरून घिरट्या घालणाऱ्या हेलिकॉप्टरचं दुसरं इंजिनही नवसंजीवन मिळाल्यासारखं पुन्हा चालू झालं. हाही एक चमत्कारच झाला. फ्लाईट इंजिनियरने दुसरं इंजिन चालू झाल्याची खात्रीलायक बातमी दिली आणि मी माझ्या सहवैमानिकाला लिव्हर्स जागेवर नेऊन त्यांचा उपयोग थांबवायला सांगितलं. नुकतंच एक आश्चर्य घडलेलं आम्ही पाहिलं होतं, लीडर पुरी म्हणाले. दोन्ही इंजिन्स पूर्ववत सुरू झाली. त्यांचा सातत्याने येत राहणारा परिचित आवाज, मागे हेलिकॉप्टरच्या पंख्याचा, केबिनमधला पुन्हा सुरू झालेला आवाज, या दोन्ही गोष्टींसह MI-17 हळूहळू 2000 फूट उंचीवर नेले. हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितीत उतरवतात तसं करणं हा पर्याय अजूनही उपलब्ध होता. एवढंच बघायला की हेलिकॉप्टरला आणखी काही झालं होतं का. पण मी तसं न करण्याचं ठरवलं, स्क्वॉड्रन लीडर पुरी म्हणाले. आणि तेवढ्यात माझ्या सहवैमानिकाने सांगितलं की खरं म्हणजे सध्या सगळ्यात जवळची जागा तेजपूरच आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे नियंत्रण कक्षाशी 120 सेकंदांसाठी तुटलेला संपर्क स्क्वॉड्रन लीडर पुरी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा लगेच जोडून घेतला. तेजपूरच्या लोकांशी बोलताना त्यांनी तिथल्या अधिकाऱ्याला सांगितलं की MI-17ची दोन्ही इंजिन्स निकामी झाली होती आणि त्या धक्क्यातून ते नुकतंच सावरत होतं. तो अधिकारी हे ऐकल्याबरोबर अवाकच झाला. काही क्षण असेच निशब्द गेल्यानंतर त्याने म्हटलं की MI-17ला कुठलीही मदत हवी असल्यास लगेच त्यांनी कळवावं. मी स्वतःशीच हसलो होतो तेव्हा. एवढ्या वर असताना आम्हाला तिथे कोणती मदत मिळू शकणार होती हा विचार मनात आल्याचंही स्क्वॉड्रन पुरी यांनी सांगितलं. पुन्हा एकदा जीवात जीव आलेली MI-17ची इंजिन्स त्याचा पंखा समाधानकारक गतीनं फिरवत होती. पण इंधन पुरवण्यासाठी जो बायपास वॉल्व त्यांनी मधल्या सगळ्या खटाटोपाच्या आधी चालू केला होता त्याचा आता वेगळाच त्रास व्हायला सुरुवात झाली. विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये जे केरोसिन भरलं जातं त्याचा धूर आता थेट प्रवाशांच्या केबिनमध्ये जात होता. ही एक नवीनच समस्या पुढे येऊन उभी राहिली होती. तेजपूरला पोचायला अगदीच थोडा वेळ राहिला असताना स्क्वॉड्रन लीडर पुरींना आता हेलिकॉप्टरच्या संदर्भात कुठलाही बदल करणं नको वाटत होतं, कारण त्या सेटिंग्समुळेच हेलिकॉप्टर कोसळता कोसळता वाचलं होतं. पण त्याच वेळी त्यांना त्यांच्या प्रवाशाची सुरक्षितता आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून जपणं या गोष्टीचंही भान होतं. म्हणून मग त्यांनी हेलिकॉप्टरच्या यंत्रणेत कुठले बदल करण्याऐवजी फ्लाईट गनर अजिश याला केबिनच्या काही खिडक्या उघडायला त्यांनी सांगितल्या. पंख्याच्या आवाजाची तीव्रता त्यामुळे बरीच वाढली, पण त्याचवेळी धुराची तीव्रता कमी करणारी ताजी हवाही आत आली.
2000 फुटांवरून अतिशय काळजीपूर्वक नियंत्रण ठेवून स्क्वॉड्रन लीडर पुरी आणि त्यांचे कर्मचारी यांनी MI-17 थेट तेजपूरला आणलं. ते त्यानंतर फक्त 20 मिनिटांमध्येच. तळावरच्या नियंत्रण कक्षातले लोक दोन्ही इंजिन्स बंद पडण्याच्या बातमीने काहीसे घाबरलेलेच होते. त्यामुळे स्क्वॉड्रन लीडर पुरींनी अगदी सुरक्षितपणे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवलं. ते त्या सगळ्यांनी धावपट्टीवर तयार ठेवलेल्या आग विझणाऱ्या खास बंबाच्या घंटांच्या आवाजातच. सुटकेचा निश्वास सोडत आणि हसतमुखाने एअर मार्शल हरिकुमार, त्यांच्या पत्नी आणि बाकीचे अधिकारी ईस्टर्न 1 मधून खाली उतरले. स्क्वॉड्रन लीडर पुरींनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यानंतर त्यांचं हेलिकॉप्टर पूर्णपणे बंद करून टाकलं आणि सील केलेलं ते हेलिकॉप्टर आवश्यक त्या पुढील चौकशीच्या कामासाठी त्यांनी एअरफोर्स एन्क्वायरी टीमच्या हाती सोपवलं. त्यानंतर काही तासांनी हेलिकॉप्टरमधले प्रवासी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 2 ध्रुव हेलिकॉप्टर्समध्ये बसण्यासाठी निघाले. स्क्वॉड्रन लीडर पुरी आणि त्यांचे कर्मचारी यांनी तो दिवस तिथेच तेजपूरच्या आश्चर्यचकित झालेल्या अधिकाऱ्यांबरोबर घालवला. ईस्टर्न 1 मधल्या या सगळ्या कर्मचाऱ्यांनी MI-17ची दोन्ही इंजिन्स काम करेनाशी झाल्यानंतरही ते कोसळून न देता सुखरूपपणे तेजपूरला कसं आणलं याचं त्या अधिकाऱ्यांना राहून राहून नवल वाटत होतं. त्या 120 सेकंदांवरची त्यांची हुकूमत, त्यांचं नियंत्रण, या गोष्टी लवकरच एक दंतकथा बनणार होत्या आणि त्याही फक्त आसामच्या मोहनबारीमधल्या त्यांच्या हेलिकॉप्टर युनिटपुरत्याच नाहीत, तर लष्करातल्या सगळ्या चॉपर पायलटपर्यंतही त्या पोचणार होत्या. त्यामुळे भारतीय हवाई दलाचं उड्डाणांचं फ्लाईंग प्रशिक्षण हे जगातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. हवाई दलाचं सुरक्षा पथक मुळात इंजिन्स अशी धोकादायक पद्धतीने बंदच कशी पडली याची सखोल चौकशी करणारच होतं. पण या घटनेमुळे MI-17ची एक दणकट हेलिकॉप्टर म्हणून योग्यताही खूप वाढणार होती, कारण त्यानं त्यातल्या सगळ्या लोकांना मृत्यूच्या जबड्यात जाता जाता खेचून मागे आणलं होतं. हेलिकॉप्टर्स चालवण्यासाठी तुमच्यातलं कौशल्य तर तुम्हाला वापरावंच लागतं, पण ती जेव्हा नियंत्रणांच्या बाहेर जातात त्यावेळी त्यांना पूर्वपदावर आणणं हे सुद्धा एक अशक्य कोटीतलंच काम असतं. या विशिष्ट हेलिकॉप्टरला परत एकदा आपल्या नियंत्रणाखाली आणणं आणि तेही फक्त 15 सेकंदांमध्ये आणि निश्चित झालेल्या क्रॅश लँडिंगपासून परत आणून त्याला ठरलेल्या जागी सुखरूपपणे जमिनीवर आणणं यात हेलिकॉप्टरच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा कस तर लागला होताच, पण खुद्द त्या हेलिकॉप्टरच्या मजबूतीचाही कस त्यात लागलेला दिसून आला. आणि म्हणूनच ही घटना एक प्रकारे जुन्या काळातल्या रशियन डिझाईन्सची हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचं समर्थनच करते. वर्तमान काळातल्या आणि भविष्यातल्यासुद्धा मोहिमांसाठी भारताची पसंती या हेलिकॉप्टर्सनाच आहे. ईस्टर्न 1वरचे ते 120 सेकंद भारतीय हवाई दलाच्या फ्लाईंग शिकणाऱ्या मुलामुलींसाठी पुस्तकातला धडाच ठरावा इतकं महत्त्वाचे आहेत आणि काहीसे अस्वस्थ करणारे, पण त्याचवेळी एक यथार्थ असं उदाहरणही घालून देणारे आहेत. त्यांनी घेतलेलं शिक्षण त्यांना कुठे, कधी आणि कसं उपयोगी पडू शकतं याचं यथार्थ उदाहरण. पण स्क्वॉड्रन लीडर पुरी यांच्यासाठी मात्र ही घटना म्हणजे एक बोचरी आठवणच होती, कारण एक कॅडेट म्हणून त्यांचं स्वतःचं प्रशिक्षण तसं खडतरच होतं. कारगिल युद्धानंतर लगेचच म्हणजे 2000 साली NDAमधले एक कॅडेट असणारे विकास पुरी त्यांच्या पहिल्या सत्रात गणितात नापास झाले होते. यासाठी त्यांना बरीच बोलणी खावी लागणार आहेत याची खात्री असलेल्या त्यांचे डिव्हिजनल ऑफिसर मेजर सजन मोहिदीन यांनी विकासच्या वडिलांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की गणित या विषयासाठी गरजेची असते तेवढी कुशाग्रबुद्धी तुमच्या मुलाजवळ नाही, त्यामुळे त्याला तुम्ही सायन्समधून काढून घेऊन समाजशास्त्रासारख्या शाखेमध्ये घालावं, तरच तो त्यांच्याबरोबरच्या विद्यार्थ्यांबरोबर यावर्षी पास होऊ शकेल. त्यांच्या या बोचऱ्या शब्दांनी विकासचे वडील विनोद कुमार हे दुखावले तर गेलेच, पण त्यांना अतिशय संतापही आला. पण तरीही
त्यांनी या पत्राला उत्तर देण्याचं ठरवलं. मेजर मोईदीन यांना लिहिलेल्या पत्राची सुरुवात त्यांनी अशी केली होती: गिरते है साहसवार ही मैदान जंग में, वो तिफल क्या गिरेंगे जो घुटनों के बल चले. त्यांच्या पत्रातून त्यांचं दुखावलं जाणं शब्दाशब्दांमधून व्यक्त झालं होतं, पण त्यात कुठल्याही अवास्तव सूचना नव्हत्या. पुढे अनेक वर्षांनी मेजर मोईदीन यांनी लिहिलेल्या एका ब्लॉगवर विकासच्या वडिलांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख केला होता. पायलट होणं हे माझ्या मुलाचं स्वप्न आहे आणि मध्येच सोशल स्टडीजसारख्या क्षेत्रात त्याला घालायला सांगून तुम्ही त्याच्या या स्वप्नांपासून त्याला खेचून बाजूला करत आहात. विकास नापास झाला आहे हे खरं आहे, पण त्यातून धडा घेऊन तो अधिक प्रयत्न करेल, शिकेल. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन केला आहे. त्याच्या बाबतीत जे करणं गरजेचं आहे ते तुम्ही जरूर करा. त्याला मारा, झोडा, काहीही करा, पण मला त्याला हवाई दलातला पायलट झालेलं बघायचं आहे. त्याला मारा, झोडा, काहीही करा. या विकासच्या वडिलांच्या शब्दांनी मेजर मोईदीन यांना एक नवं लायसन्सच मिळाल्यासारखं झालं आणि ते उपयुक्तही ठरलं. त्यांनी या कॅडेटला प्रचंड ताणाखाली ठेवलं. त्याचा उपयोग झाला नाही असं नाही, पण थोडा बहुतच. फिजिकल ट्रेनिंगमध्ये तो कसाबसा उत्तीर्ण झाला, पण शैक्षणिक बाबतीत तो पुरताच अपयशी ठरला. सपशेल नापासच झाला तो. गणितातले त्याचे मार्क्स तर एवढे कमी होते की NDAने एका कठोर असा निर्णय घ्यायचा ठरवला आणि खालच्या स्थानावर टाकल्या जाणाऱ्यांच्या यादीत त्याचं नाव घालण्याचा. हा निर्णय त्याला एका सत्रापुरतं बसू न देण्या इतका कठोर होता. मेजर मोईदीन यांच्यापर्यंत ही बातमी पोचली आणि ते प्रचंड अस्वस्थ झाले. विकासच्या वडिलांना ते आता काय सांगणार होते. वडिलांनी विकासचं भविष्य मेजरच्या हातात सोपवलं होतं. मेजर मोईदीन यांनीही प्रयत्नात कुठे कमी ठेवली नव्हती, कुठलीही कसर ठेवली नव्हती, आणि आता ही अशी वेळ आली होती. कसं समर्थन करणार होते ते ह्याचं. पण काही झालं तरी NDAचा निर्णय विकासच्या बाबतीत लागू झालेला बघणं त्यांना शक्यच होणार नव्हतं. कसून प्रयत्न करण्याची जी काही जिद्द विकासमध्ये होती तीच या निर्णयानं पायदळी तुडवली जाणार होती. या तरुणावर मेजरनी घेतलेले अमाप कष्ट यामुळे मातीमोल ठरणार होते. त्यांनी मग NDAला विनंती केली की त्या पूर्ण सत्रासाठीच त्याच्यावर परीक्षेची बंदी घालण्याऐवजी त्यांनी विकासला परत एकदा परीक्षा देण्याची संधी द्यावी, आणि NDA यासाठी तयारही झालं. थोड्याच दिवसांनी विकासने परत परीक्षा दिली आणि तो उत्तीर्ण झाला. 3 वर्षांनी अकॅडमीतून पदवीधर होऊन तो बाहेर पडला आणि त्याने फ्लाईंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्याला हेलिकॉप्टर पायलट व्हायचं होतं. आणि त्यानंतर विकास पुरी यांनी ब्रह्मपुत्रेवरची 4500 फुटांवरची ती मृत्यूला स्वतःच्या जिद्दीवर माघारी परतण्याची घटना घडली. त्याआधी 13 वर्ष एकदाही कुठल्याही बिकट संकटाला सामोरं न जाता हेलिकॉप्टर चालवलं. कॉकपिटमधल्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्या दिवशी ईस्टर्न 1मधले सर्वजण सुखरूप राहिले. त्यानंतर 10 महिन्यांनी स्क्वॉड्रन लीडर पुरी यांना त्यांच्या शौर्यासाठी वायुसेना मेडल देऊन गौरवण्यात आलं. पुढील शब्दांमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला होता: त्याची निर्भयता आणि धाडसी प्रयत्न यांच्या मदतीने त्यांनी फक्त 16 अनमोल जीव वाचवले आहेत एवढंच नाही, तर देशाची मौल्यवान युद्धोपयोगी संपत्तीही त्यांनी सुखरूप ठेवली आहे. ज्यांचं अनुकरण करता येईल अशा साहस, शौर्य, प्रगल्भता, क्वचित आढळणारा व्यावसायिक दृष्टिकोन आणि परिस्थितीचं भान या गोष्टींमुळेच त्यांनी MI-17वर कोसळलेल्या आपत्तीतून मार्ग काढत परिस्थिती योग्य तऱ्हेने हाताळली आहे. मित्रांनो, इथे ही गोष्ट जरी संपली असली तर आणखीन एक गोष्ट आपण अशीच नवीन वाचणार आहोत उद्यापासून. तर बघूया ती गोष्ट काय आहे उद्या, आणि तोपर्यंत बाय बाय.